पूजा करा, पूजा करा ना. या ना पूजा करा. हे दे. चालेल ना. अहो इकडे थांबवला होता की मनीषा ताईचा घ्यायचा होता. चालेल चालेल. अंगणवाडीचं पूजन श्री रवींद्र जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून होत आहे. तर सगळं शाळेचं सौप्रतिभाताई केळेकर यांनी ध्वजारोहण करावं. अंगणवाडीचं कॉन्स्टेबल पल्लवीताई जाधव यांनी पप्पांगत लय गडबड झालेली असते त्याला. ते खूप गोड आणि प्रेमळ पण होते. ती माणसांना ती लोकांची काळजी घ्यायचे, ती गरिबांना मदत करायचे. आईने त्यांना रामायण महाभारत शिकवलं. एवढे बोलून मी माझे भाषण संपवणार आहे. माझे नाव आदिवास दीपक जाधव. आदरणीय एसपी माझ्या मित्रांनो, तुम्हाला माझा नमस्कार. मी आपल्या समोर खूप लहान आहे. भांडण तंटा करू नका, कधी खोटे बोलू नका. आई वडिलांचा आदर करा. शाळेचा किंवा घराचा परिसर स्वच्छ ठेवा. आता मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आधी सर्वांना ऐकतील. आता ते सांगितलं भांडण तंटा काय करू नका घरामध्ये. ठीक आहे.
अंगणवाडी शिरवी आठवळे. माझे नाव शरीफ नवनाथ आठवले. पोस्ट कुसबावी तालुका बारामती. आपण येताकडे शाळा चालू असते. आदरणीय व्यासपीठ व माझ्या बालमित्रांनो, मी आपल्या समोर खूप राहणार. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. देशाचे रक्षण करता जवान त्यांना माझा प्रणाम. जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र. सर्वांनी अंगणवाडी यशराज आठवळे. यशराज चल. यशराज मच्छिंद्र आठवले. कुसबावी तालुका वडोली जिल्हा. येत अंगणवाडी शाळा चालू असते. आदरणीय आदरणीय व्यासपीठ व माझ्या बालमित्रांनो, मी आपल्या संग खूप लांब आहे. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. देशाचे पटापटा मन जाऊ दे. मन मन बरोबर आहे, बोल. प्रणय जय हिंद जय महाराष्ट्र. बघा, त्याला सांगितलं मी अगोदरच लहान आहे त्यामुळे. अंगणवाडी पोराने रागच असते. तेच डेअरिंगचं वाटेल. हो. आदरणीय मन जय हिंद जय महाराष्ट्र. स्वती जा ना तिथे त्यापाशी. करतो म्हणलाय तो काय. आयो वैभव सानवी निलेश रासकर. वैभव, वैभव. हे वैभव बा. सर राहिले होते ना. कुसबावी तालुका बारामती जिल्हा पुणे. येता अंगणवाडी. आयो जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ माझ्या बालमित्रांनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. सानवी निलेश रासकर येता पहिली. आणि विशाल हटळे कंपोस्ट गुजबावी तालुका बारामती जिल्हा पुणे. येता अंगणवाडी शाळा चालू असते. आणि विशाल हटळे कंपोस्ट आदरणीय आदरणीय व्यासपीठ याच्या जाण्याला वनकरांना सर्वांना स्वतंत्र पणाच्या ते छान म्हणली. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सानवी निलेश रासकर. मी आज सांगणार आहे तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल. 15 ऑगस्ट आला आहे, मनी आनंद झाला आहे. केशरी पान तिरंग उंच फडकतो, मनामनात आनंद फुलतो. केशरी पांढरा हिरवा रंग, देशभक्तीचा सुंदर संग. देश माझा सर्वात मान, जय हिंद जय हिंदुस्तान. माझे नाव साने सचिन आठवले.
ना झुके कभी ना रुके कभी ना झुके कभी ना रुके कभी, यही तो हमारे पुरखों की कहानी है, यही तो हमारे पुरखों की कहानी है। 15 अगस्त का यह दिन याद दिलाता है कि आजादी एक अनमोल निशानी है, एक अनमोल निशानी है। तिरंगे को सिर्फ कपड़ा समझने की भूल मत करना, कपड़ा समझने की भूल मत करना है। यही तो लाखों वीरों के बलिदानों की पहचान है, बलिदानों की पहचान है। Respected sir, madam, my dear teachers and friends, good morning to all of you. I feel very happy to speak on this special day. Good morning everyone. Today is a day to say thank you to Gandhiji, Nehruji, Bhagat Singh and all. They give freedom with great sacrifice. We must use this freedom wisely. Let us not fight or hurt anyone. Let us spread love and peace. Freedom is our gift. Let us protect it. Happy 15th August to all. Jai Hind. थँक्यू. बघा इयत्ता 4थी मधला विद्यार्थी इंग्रजीमध्ये भाषण करतोय. नंतर ईश्वरी किशोर जाधव इयत्ता 2. ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, हमारी पहचान यही रहेंगे हम हिंदुस्तानी. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त जे काय सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. आजच्याच दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. माझा भारत देश खूप महान आहे. आपल्या भारत देशात अनेक राज्य आहेत, अनेक भाषा बोलल्या जातात. गंगा, गोदावरी यांसारख्या नदी आहे. भारतातील विविधता आहे तरी माझ्या देशात एकता आहे. एवढेच बोलून मी माझे भाषण संपवते. पर जो फिदा होगा मर उसको नौजना होगा, रोहित जब तक ये दुनिया उसका नाम नहीं बदलता. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व जमलेले पालक व माझ्या बंधू आणि बहिणींनो, आज मी आपल्या समोर 15 ऑगस्ट निमित्तचे 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. देश स्वतंत्र झाला, इंग्रजी देश सोडून निघून गेले, पण आज देश आहोत का आज महागाईने अनेक लोक उपाशी झोपत आहे, पण व्यर्थ जागी होत नाही. आज मुली एकट्या फिरू शकत नाही. सुयांना, राजकारण्यांना व आपले कारभार सगळे त्यांच्या नवरोबात करतात. कायद्यात अनेक पवळ्या ठेवल्या जातात ही मी सांगायला नको. कायदे करताना जनतेच्या कल्याणाची काळजी करणारे आणि देशाचे भले चित्तणारे हवेत, पण तेच कायदे आता दुसरे कोणी नाही तर आपण कारणभूती आहोत. आता आपल्याला जागा व्हायलाच हवे. आता कुणी दुसरे बदलू शकणार नाही तर तुम्ही हे आपण बदलायला हवे. यासाठी एकदा एक होऊन आपण अधिकारी तुमच्याकडे मताचा जोगळा मागायला याला जाब विचार पाहिजे नाहीतर रे माझ्या मागल्या आणि ताक कन्या चांगल्या. देश बदलायला आदल्या रात्री 500च्या नोटा, दारूच्या बाटल्या, धाब्यावरील जेवण करून देश बदलायला जाऊन काही होणार नाही. त्या बलिदान दिलं भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आपण भ्रष्टाचारित नालायकी पैसे घेऊन देशाला आपण माझी बडबडीत ऐकून घेतली. या छोट्याचं काय चुकलं असेल तर माफ करा. संजय गांधी मला बोलण्याची संधी दिली. आपण आपलं आभारी मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान बघा त्यानं सांगितलं, कारण पूर्वी द्रविड संस्कृतीपासून आपली पितृसत्ताक संस्कृती आहे. त्यानं सांगितलं घरचा कारभार सगळा नवरोबाच्या हाती असतो, बायका फक्त काम करतात. आणि त्यानं दुसरं सांगितलं की इलेक्शनच्या आदल्या दिवशी काय घडतं. तर बघा आत्तापासून जर असं असेल तर पुढं गोजोबाईचं भविष्य चांगलं आहे. पुढील दृष्टी भरत जाधव इयत्ता 2. दृष्टी. गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या पालक व माझ्या बालमित्रांनो, आज मी आपल्या समोर 15 ऑगस्ट निमित्त 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. मित्रांनो, आपला देश स्वतंत्र होऊन 79 वर्ष झाली, पण आजही आपल्या समोर 15 ऑगस्ट
घोडे नाचवले आहेत. केलं जातं. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग, येथे जमलेले पालक व माझ्या बालमित्रांनो, आज मी आपल्या समोर 15 ऑगस्ट निमित्त 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्रपूर्वक विनंती. आज स्वातंत्र्य दिन, आता आपण राष्ट्रध्वज फडकवला. मी तुम्हाला राष्ट्रध्वजाच्या तिरंगाबद्दल थोडं सांगणार आहे. तिरंगा 3 रंग असतात. पहिला केशरी, देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शूर वीरांनी आपले रक्त सांडून बलिदान दिले, यांची आठवण करून देऊ यांना सलाम करतो. दुसरा रंग पांढरा, तो शांतीचा संदेश देतो. निळ्या रंगाचे अशोक चक्र गती व प्रगती चिन्ह आहे, प्रगतीचे चिन्ह. तर तिसरा हिरवा रंग आपल्या हिरव्यागार गर्दीने मातीचे दर्शक घडवतो. मी एवढेच म्हणेन, प्राणाहून प्रिय असे हा माती रंगा झेंडा 3 रंगात अर्थ शोधून पाठीवरती मांडा. वतन से बढ़कर कुछ नहीं, वतन के लिए जीना है, इसी में हमारा अभिमान है, इसी में हमारा सम्मान है. रिस्पेक्ट सर, मैडम, माय डियर टीचर्स एंड फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. I feel very happy to be on this special day. Good morning everyone. Today is 15 August, our Independence Day. I love my India because it is my motherland. I will never forget their sacrifice. I want to make my country skin and strong. I will skin the thirst and help others. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरुषाजी ताटोळे आहे. मी इयत्ता 2री शिकत आहे. आज 15 ऑगस्ट आहे. अध्यक्ष मध्ये पूज्य गुरुजन वर्ग, ह्या माझे छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. एवढेच बोलून नमस्कार सर्वांना. आज मी सांगणार आहे शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडाबद्दल. शिवाजी महाराजांनी पहा किती गड बांधले. राज्यगड, तोरणगड, रायगड, सिंधुदुर्ग, सगळे गड त्यांनी शत्रू पासून वाचवले. गडावरती सैनिक होते, तोफा होत्या आणि सर्व सामान लोक सुरक्षित होते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आदि शिक्षकांनी माझ्या वतीनं सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवजी नितीन दादा. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टच्या इच्छा मी आज विषय बोलणार आहे. मित्रांनो, एक काळ असा होता की देशात धान्याचा दूध बसत होता, पण आज आपल्या देशात जास्त धान्य उत्पादन होत आहे. शेतकरी दिवस राबत आहे. हाताची मुंडी हाताचे पाणी करून आपले शेत पिकवत आहे. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकऱ्याची होता मांडली. शेतकऱ्याच्या शेतामध्ये किती कष्ट करावं लागतं त्याने सांगितले. त्यानंतर अन्वी जाधव. अन्वय. न झुका है तिरंगा न कभी झुकने देंगे, न झुका है तिरंगा न कभी झुकने देंगे. भारत माँ की शान को न कभी रुकने देंगे, भारत माँ की शान को न कभी रुकने देंगे. दिल है देशभक्ति का, हाथों में तिरंगा हो. दिल है देशभक्ति का, हाथों में तिरंगा हो. हर दिन मेरा भारत देश दुनिया में सबसे न्यारा हो. हर दिन मेरा भारत देश दुनिया में सबसे न्यारा हो. Respected sir, madam, my dear teachers and friends, good morning to all of you. My name is Anvay. I feel very happy to speak on this special day. Good morning, teachers and friends. We celebrate Independence Day with joy, but true freedom means more than a holiday. It means no fear, no lies, no fighting. We must be kind, helpful and honest. We must keep our school and home clean. Respect our country. Happy Independence Day. Jai Hind, Jai Maharashtra. आम्ही आभार मानतो.
तसेच जिल्हा परिषद सदस्य पल्लवताई खेत्रे व पंचायत समिती सदस्य श्यामला वाबळेताई यांनी आजीदादांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक मुलाला एक केशर आंब्याचं झाड दिलं. त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही शाळेमार्फत आभार मानतो. त्यानंतर आम्हाला इथं परसबाग करण्यासाठी माती पाहिजे होती, तर आम्ही भाऊसाहेबाला फोन केला. भाऊसाहेब स्वतः आले. म्हटले त्या मातीवाल्याला सांगितलंय मी, परंतु स्वतः जाऊन ट्रकमधनं माती भरून आणण्याचं काम बद्रीनाथ जाधव यांनी केलं. त्यांचं देखील आम्ही बापूंचं देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी आम्हाला माती आणून दिली या ठिकाणी. स्वतः गाडीतनं आले बसून, सर कुठं खाली करायचे सांगितलं, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर आता माती आणल्यानंतर माती टाकायची कुणी, कारण मुलं आपली खूप लहान आहेत. तर त्यासाठी नितीन जाधव, आमच्या शाळा संस्थेचे समितीचे अध्यक्ष नितीन जाधव आणि किशोर जाधव, तर त्यांनी या जी 2 कामगार आले त्यांची मजुरी स्वतः त्यांनी दिलेली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. त्यानंतर किती मागावं आम्हालाच कसं वाटायला लागलंय. आमचे चेअरमन पांडुरंग जाधव यांनी जी प्लंबिंगची सर्व मजुरी दिली, त्यानंतर काल असा सहज विषय झाला की मॅडम म्हटल्यावर त्यांना फोन करा, पुढचं जरा कलर व्यवस्थित दिसत नाही. त्यांना फोन केला, आहे का घरी, तुम्ही अजून विचारलं घरी आहे का, कारण कुठं कामाला असणार आपण त्यांना म्हणणं बरोबर नाही. ते घरी होते, काय म्हणले सर असं कलर आहे, म्हणले सर कलर. लगेच त्यांनी कलर दिला. लगेच विवेक जाधव यांनी काल संध्याकाळ जवळजवळ 6:30 पर्यंत ते कलरचं काम करून घेतलं, इथं कलर दिला. तसंच त्यांनी जी मोटर होती 2 वर्षापूर्वी आपली जी मोटर बसवली होती ती जाम झालती, मोटर फिरत नव्हती. त्यांनी स्वतः ती मोटर जाऊन रिपेअर करून आणून बसवली. तरी पांडुरंग जाधव यांचं आम्ही शाळेमार्फत आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीनराव जाधव यांनी स्वर्गीय धनंजय भाऊ देशमुख मेमोरियल ट्रस्ट तर्फे मुलांना सॅक उपलब्ध करून दिल्या. तर त्यांचं देखील नितीनराव जाधव आणि तसेच स्वर्गीय धनंजय भाऊ देशमुख मेमोरियल ट्रस्ट यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच परसबागेसाठी आम्हाला आशाताई जाधव आणि कांताबाई जाधव यांची आम्हाला खूप मदत झाली, कारण आम्ही पाहिलं तर माझ्या बरेच शाळा झाल्या बऱ्याच ठिकाणी. त्या बालवडीबाई कधीच मदत करत नाही त्या प्राथमिक शाळेला, उगाच ती सावता सुभाषसारख्या आहेत. पण इथं असं नाही की मुलं एवढे, पण सर्व मुलांना ते भाव वाटतात. आम्ही त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. नंतर अमोल जाधव आमचे श्रेयसचे वडील, त्यांनी देखील घरामध्ये शेतामध्ये लावण्यासाठी झेंडू आणला होता. सर तुम्हाला किती पाहिजे झेंडू, आम्हाला तिने ट्रेस पाठवून दिला. तर त्याची झेंडूची रोपं आता पुढच्या वेळेला आपलं ते रोप तुम्हाला त्या ठिकाणी फुलालेले दिसतील. ते अमोल जाधव यांचं देखील आम्ही आभार मानणं आमचं काम आहे. तसेच आमचे जे विद्यार्थी आहेत त्या पालकांनी संतोष आठवळे यांनी लाईट बिल भरण्यासाठी 500 रुपये दिले, त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. अजून जर समजा कोणाची आम्हाला मदत चुकून आमच्याकडे नाव राहिलं असेल तर मी क्षमा मागतो. त्या सर्वांनी ज्यांनी शाळेला मदत केली त्या सर्वांचा आभार मानतो. तसेच आज या ठिकाणी आम्हाला नारायण जाधव यांनी बिस्किट पुडे दिले, त्यांचं देखील आभार. किशोर जाधव यांनी बिस्किट पुडे आणि चॉकलेट दिले, त्यांचे देखील आभार. योगेश जाधव यांनी देखील आम्हाला मुलांसाठी वह्या दिल्या या ठिकाणी आणून, त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. सचिन आठवळे यांनी बिस्किट पुडे दिले, त्यांचे देखील आभार मानतो. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीनराव जाधव यांनी बिस्किट पुडे, चॉकलेट आणि पेन्सिल मुलांसाठी आणलेले आहेत, त्यांचं देखील आभार मानतो आम्ही. निलेश रासकर यांनी देखील बिस्किट आणि चॉकलेट दिले, त्यांचे देखील आभार मानतो आम्ही. आमच्या प्रतिभा टिळेकर यांनी गेल्या आम्हाला प्रिंटर दिलता, मुलांना शिशपेन्सिल दिलत्या, बिस्किट पुढे दिलते. आज देखील त्यांनी कलर पेन्सिल आणि चॉकलेट प्रत्येक मुलाला पुरतील एवढे 50 कलरचे बॉक्स त्यांनी आणलेले आहेत. म्हणजे बालवाडीला पण पुरतील आणि इकडे आमच्या मुलांना देखील पुरतील एवढे 50 त्यांनी बॉक्स आणलेले आहेत, त्यांचं देखील आभार मानतो आम्ही. अमोल जाधव यांनी देखील बिस्किट पुढे दिले, त्यांचे देखील आभार मानतो. नंतर राणी वनकर यांनी देखील बिस्किट पुडे चॉकलेट दिले, त्यांचे देखील आभार मानतो. संजय दत्तू जाधव बिस्किट पुडे यांचे देखील आम्ही आभार मानतो. भरत जाधव यांनी बिस्किट पुडे चॉकलेट दिले, त्यांचे देखील आभार मानतो. ज्यांनी शाळेला मदत केली, मुलासाठी खाऊ दिला, की गावातली मुलं आहेत, ग्रामस्थांची मुलं आहेत, या सर्वांचं शाळेसाठी ज्यांनी योगदान दिलं, भलं मग आर्थिक असो, आज आम्हाला साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिली की त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. आणि या ठिकाणी मी आपणास विनंती करतो की आपली शाळा छोटी आहे, परंतु आपल्या शाळेची गुणवत्ता खूप चांगली आहे. इतर शाळेच्या मानात तुम्ही पाहिलं असेल 4थीची मुलं आहेत, तर 4थीच्या मुलांना आपण चांगल्या प्रकारची आपली तयारी इथं आहे.
मग आमची एवढीच इच्छा आहे तुम्हाला की तुमच्या काय आमच्याविषयी तक्रारी असतील तुम्ही बिनधास्त येऊन सांगा की सर हे चुकतंय तुमचं, असं होतंय तसं होतंय. अंगणवाडी खास करून कौतुक करतो. त्यातून पाठांतर कदाचित कमी असू द्या. मराठी शाळेची पोरं इंग्रजीत बोलतात, विशेष वाटलं. नाही आज आमची इंग्रजी माध्यमांची पोरं इंग्रजीत बोलू शकत नाहीत. मग ह्यासाठी शिक्षकांनी घेतलेले कष्ट याच्यातून दिसतात. मी खास करून या सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व या शाळेत शिकवणे, या शाळेत ज्यांची मुलं आहेत त्या पालकांचं अभिनंदन करतो. ज्यांची मुलं या शाळेत नाहीत त्या पालकांना विनंती करतो की सर काय होतं, या शाळेत मुलं घालायला यांचं बी मी त्यांच्याशी बी बोललो. यांनी इंग्रजी माध्यमात खाजगी शाळांमध्ये मुलं आमच्या घरापासून शाळा इतके जवळ आहे मैत्रिणींनो. इथं शाळा आहे आणि इथं घर आहे. आणि ह्या काय घेऊन आल्यात काय माहित. दरवाजा लावला का? होय ग बाय, चहा प्यायला आली मी. अगं माझ्याकडे ते दुसरं काम आहे, गावड्यांचा पगार द्यायचा आहे. तिथं ती फरशा बसवायच्या त्या बिस्किटच्या पुड्याऐवजी ती द्यायचंय मजुरी. मी आणू का बिस्किटचं पुडं? मग काय झालं? साडी घेतली का नाही, एक बिस्किटचा पुडा तरी दे की मला. देखी का त्यांना 2-2 बिस्किट आणि ती बुकनीचा डबा परत माघारी चालवला. कितीचा डबा आहे देखी माघारी. मनीषा ताई रात्री काय केलं जेवायला? पुरी भाजी. पुरी ताईला बोलावलं हा स्वप्नात आहे का? साडीची भाजी आपणच राहिलोय फक्त दोघी. तिला हा आम्हाला चांगले 4-5 लाख रुपये खर्च असतो. चिटिंग आहे. साडीची पार्टी दी, साडीच्या पुऱ्या दी म्हणायचं, साडीचं बिस्किट दी. बिस्किट घेतलं की हाय का नाही रे? मी तुझा झूम करून करून व्हिडिओ काढलाय, तुला मी झूम करून करून लावलाय. मला म्हणते तुमच्या पोटात दुखत इकडे बघ, तुला झूम करून करून लावलाय म्या. मी नो पेनार वरनी पण खाणार. तरी पण मला लय आवडतं त्याचा व्हिडिओ, त्याचं बोलणंही मला लय आवडतं. आपण तुझा फॅन आहे या. निरागस आहे तो, पोटात कधी मळ नाही त्याच्या. भूक लागली बिस्किट खावा. आमच्या घरी संपून दुसरा करा. जा आलीच माझा फोटो काढून.